नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संकल्प सायन्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आज आपण 8th स्टँडर्डचा इनसाइड द ॲटम या लेसनला सुरुवात करणार आहे. इथे तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत इनसाइड द ॲटम मध्ये. व्हॉट इज मीन बाय मॅटर? मॅटर मीन्स काय? व्हॉट इज अन ॲटम? व्हॉट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर? मॅटरचं स्मॉलेस्ट युनिट म्हणजे काय? आणि तुम्हाला इथे काही चार्ट पण दिलेला आहे. हा चार्ट समजून घेण्या अगोदर आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट माहित असणं खूप गरजेचं आहे. तर यामध्ये आपण मॅटर्स बघून घेऊया. व्हॉट इज मीन बाय मॅटर? मॅटर म्हणजे काय? एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ द मॅटर. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही मॅटरची बनलेली आहे, की ज्याला एक मास आहे आणि ऑक्युपाईंग द स्पेस. म्हणजे ज्या सबस्टन्सनी त्याला एक मास आहे आणि त्या सबस्टन्सनी एक जागा व्यापलेली आहे. ऑक्युपाईंग, इट हॅज द मास अँड ऑक्युपाईंग द स्पेस. म्हणजे ज्या सबस्टन्सला मास पण आहे आणि त्या सबस्टन्सनी एक जागा व्यापलेली आहे, त्यांना आपण काय म्हणतो? मॅटर असे म्हणतो. मॅटर म्हणजे काय? मॅटर म्हणजे काय? एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ द मॅटर. प्रत्येक गोष्ट ही मॅटरनी बनलेली आहे. इट हॅज द मास, ज्याला मास आहे, अँड ऑक्युपाईंग द स्पेस. आणि ज्यांनी स्पेस ऑक्युपाय केलेला आहे त्यांना आपण काय म्हणतोय? मॅटर असे म्हणतो. मग ह्या मॅटरचे 3 टाइप्स पडतात. कोणते आहेत? सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. कारण की सॉलिडला पण एक स्पेसिफिक मास आहे आणि ऑक्युपाईंग द स्पेस, ते पण हे जे सॉलिड्स मटेरियल आहेत त्यांना पण एक मास आहे आणि ते पण काय करतात? जागा व्यापतात. म्हणून हे काय आहेत? मॅटर आहेत. ह्या मॅटरचे 3 टाइप्स पडतात: सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. मग सॉलिड्स मध्ये जे तुम्हाला क्लासरूम मध्ये जे काही सबस्टन्सेस दिसत आहेत, जे काही पदार्थ दिसत आहेत, ते काय आहेत? सॉलिड्स आहेत. लिक्विड मीन्स मिल्क, वॉटर, जे लिक्विड फॉर्म मध्ये आहेत. आणि गॅसियस फॉर्म मध्ये जे आहेत, जे की एअर आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, जे गॅस फॉर्म मध्ये आहेत, एअर, यांना आपण काय म्हणतो? गॅसियस. व्हॉट इज इन अँड द ॲटम? ॲटम म्हणजे काय? Atom is the tiny particle. Smallest particle is called as the atom. एकदम स्मॉल पार्टिकल आहे त्यांना आपण काय म्हणतो? atoms असे म्हणतो. टायनी पार्टिकल्स ऑफ एन सबस्टन्स. त्या सबस्टन्सचा एक टायनी पार्टिकल, स्मॉलेस्ट पार्टिकल इज कॉल्ड एज द ॲटम. यांना आपण काय म्हणतो? ॲटम असे म्हणतो. जर हे ॲटम्स जर एकत्र आले तर यांना आपण काय म्हणणार? ॲटम्स आर गेट टुगेदर टू फॉर्म. तयार काय होतात? मॉलिक्यूल तयार होतात. मॉलिक्यूल कशाला म्हणतो आपण? जर हे ॲटम जर एकत्र आले तर त्यांना आपण काय म्हणतो? मॉलिक्युल्स असे म्हणतो. ॲटम मीन्स इज सिंगल पार्टिकल. एक स्मॉल पार्टिकल आहे, सिंगल पार्टिकल आहे, त्यांना आपण असे ॲटम असे म्हणतो. हेच ॲटम जर एकत्र आले तर त्यांना आपण काय म्हणतो? मॉलिक्युल्स असे म्हणतो. समजले? व्हॉट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर? मॅटरचं स्मॉलेस्ट युनिट काय आहे? ॲटम. म्हणजे एक स्मॉल पार्टिकल आहे, त्यांना आपण काय म्हणतो? ॲटम असे म्हणतो. इथे एक तुम्हाला चार्ट दिलेला आहे बघा. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन सबस्टन्स. सबस्टन्सचा स्मॉलेस्ट पार्टिकल कोणता आहे त्यामध्ये एक चार्ट दिलेला आहे. नेम ऑफ द सबस्टन्स. नेम ऑफ द सबस्टन्स एक दिलेला आहे, वॉटर. तुम्हाला एक समजून सांगते. या आधी तुम्हाला ॲटम म्हणजे काय, मॉलिक्यूल म्हणजे काय, एलिमेंट म्हणजे काय आणि कंपाऊंड म्हणजे काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ॲटम म्हणजे काय? एक सिंगल पार्टिकल, टायनी पार्टिकल इज कॉल्ड एज द ॲटम. म्हणजे एकदम स्मॉल पार्टिकल आहे, त्यांना आपण काय म्हणतोय?
ऍटम असे म्हणतो. जो सिंगल ऍटम आहे, सिंगल पार्टिकल आहे, त्याला आपण ऍटम्स असे म्हणतोय. हे जे ऍटम्स आहे, जर ते एकत्र आले, ऍटम्स आर गेट टुगेदर टू फॉर्म द मॉलिक्यूल, त्यांच्यापासून तयार काय होतात, मॉलिक्युल्स. एलिमेंट, एलिमेंट कशाला म्हणतो आपण, हे लास्ट इयर तुम्ही बघितलेलं आहे. एलिमेंट म्हणजे काय, एलिमेंट इज द प्युअर फॉर्म मध्ये असतात. जे गोल्ड आहे, सिल्वर आहे, यांना आपण एलिमेंट, हे जे एलिमेंट आहेत नेचरमध्ये 118 एलिमेंट्स आहेत, हे प्युअर फॉर्म मध्ये आहेत. हे सिंगल ॲटम पासून बनलेले असतात. ओनली वन टाइप ऑफ ॲटम, म्हणजे एकाच टाइपच्या ॲटम पासून बनलेले असतात, त्यांना आपण एलिमेंट असे म्हणतो. समजते? फॉर एक्झाम्पल घ्या, गोल्ड, ओनली वन टाइप ऑफ ॲटम, म्हणजे याच्यामध्ये सगळे गोल्डचेच ॲटम असणार आहेत, दुसरे असणार आहेत का, तर नाही. म्हणजे ओनली वन टाइप ऑफ ॲटम. ओनली वन टाइप ऑफ ॲटम, म्हणजे फक्त सिंगल टाइपचे जे ॲटम आहेत त्यांना आपण काय म्हणतो, एलिमेंट असे म्हणतो. सेकंड आहे कंपाऊंड. कंपाऊंड कशाला म्हणतो आपण, two or more elements are mixed together in same proportion किंवा or fixed proportion. जर एक किंवा दोन एलिमेंट जर एकत्र आले इन फिक्स प्रोपोर्शन मध्ये, कंबाईन इन केमिकली, इज कॉल्ड एज द कंपाऊंड. काय म्हणतो आपण याला, कंपाऊंड असे म्हणतो. कंपाऊंड म्हणजे काय, एक किंवा दोन एलिमेंट्स जर एकत्र आले आणि त्यांचं जे फिक्स प्रोपोर्शन आहे, त्यांचं प्रोपोर्शन ही फिक्स आहे, आणि ते केमिकली कंबाईन झाले, तर त्यांच्यापासून जो तयार होणारा जो सबस्टन्स आहे त्यांना आपण काय म्हणतोय, कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल बघा, हायड्रोजन, हायड्रोजनचे 2 ॲटम्स आले आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम आला. तसं यांचं जे प्रपोर्शन आहे 1:8 आहे, परंतु याच्यामध्ये हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स आहेत आणि ऑक्सिजनचा 1 मॉलिक्यूल आहे. जर एकत्र आल्यानंतर, म्हणजे दोन एलिमेंट जर एकत्र आले, तर त्यांच्यापासून तयार होणारा जो सबस्टन्स आहे त्यांना आपण काय म्हणतोय, कंपाऊंड असे म्हणतोय. जर तुम्हाला एलिमेंट, कंपाऊंड, मॉलिक्यूल आणि ॲटम हे जर समजलं असेल, तर तुम्हाला हा चार्ट इझिली सॉल्व करता येईल. एकदा मी रिवाइज करते, जे तुम्हाला समजेल. आपण काय बघितलं, ॲटम. ॲटम म्हणजे काय, स्मॉलेस्ट पार्टिकल इज कॉल्ड एज द ॲटम, म्हणजे एक सिंगल पार्टिकल आहे, स्मॉल पार्टिकल आहे, त्याला आपण ॲटम असे म्हणतो. हे जर ॲटम्स जर एकत्र आले, तर त्यांच्यापासून काय बनतात, मॉलिक्यूल बनतात, यांना आपण मॉलिक्यूल असे म्हणतो. एलिमेंट, एलिमेंट इज अ सबस्टन्स, एलिमेंट हा एक सबस्टन्स आहे. ओनली वन टाइप ऑफ ॲटम, म्हणजे हा एलिमेंट एकाच टाइपच्या ॲटम पासून बनलेला आहे, त्यांना आपण काय म्हणतो, एलिमेंट असे म्हणतो. जसं की गोल्ड, गोल्ड जर घेतला तर सगळे गोल्डचेच ॲटम असणार, एकाच टाइपचे ॲटम असणार, म्हणून त्यांना आपण एलिमेंट असे म्हणतो. आणि कंपाऊंड म्हणजे काय, 2 एलिमेंट्स आर मिक्स्ड टुगेदर इन अ फिक्स प्रोपोर्शन बाय केमिकली, दिस इज कॉल्ड एज द कंपाऊंड. म्हणजे जर दोन एलिमेंट एकत्र आले आणि फिक्स प्रोपोर्शन मध्ये ते केमिकली कंबाईन झाले, तर त्यांच्यापासून जो तयार होणारा जो सबस्टन्स आहे त्यांना आपण काय म्हणतो, कंपाऊंड असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघितलं होतं वॉटर, तर इथं आपण चार्ट सॉल्व करूया. वॉटर H2O, हायड्रोजनचे 2 मॉलिक्युल्स आहेत आणि ऑक्सिजनचा 1 मॉलिक्यूल आहे. समजतंय, म्हणजे हे काय आहे, मॉलिक्यूल आहे. सिंगल टाइप ऑफ ॲटम आहे का, नाही, सिंगल टाइप नाहीये, कारण की याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स आहे, म्हणून यामध्ये सिंगल टाइप ऑफ ॲटम इन मॉलिक्यूल येणार नाही. डिफरंट टाइप ऑफ ॲटम आहेत का, यस आहेत. हायड्रोजनचे 2
ॲटम आहेत, दोन ॲटम आहेत आणि ऑक्सिजनचा एक ॲटम आहे. म्हणजे डिफरंट टाईपचे ॲटम यामध्ये प्रेझेंट आहेत आणि डिफरंट टाईपचे ॲटम जर एकत्र आले तर तयार काय होतात? मॉलिक्युल्स तयार होतात. म्हणजे डिफरंट टाईप ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्युल्स आहेत का? यस आहे. एलिमेंट आहे का? नाही. सिंगल टाईपचे ॲटम आहे का याच्यामध्ये? नाही. दोन टाईपचे ॲटम्स एकत्र आलेले. एक आहे हायड्रोजनचे दोन ॲटम्स आणि ऑक्सिजनचा एक ॲटम. म्हणून हा काय आहे? कंपाऊंड आहे. इथे तुम्हाला हा चार्ट सॉल्व करण्यासाठी दिलेला आहे. ॲटम म्हणजे काय, मॉलिक्युल्स म्हणजे काय आणि कंपाऊंड म्हणजे काय. यामध्ये बघा हायड्रोजन H2. आता H2 हा ॲटम आहे. यस आहे. दोन मॉलिक्युल्स आहेत हायड्रोजनचे यामध्ये, म्हणून हा मॉलिक्युल्स पण येईल, हा ॲटम पण येणार आहे, कारण की हायड्रोजनचे दोन मॉलिक्युल्स आहेत. परंतु फक्त याच्यामध्ये सिंगल टाइप ऑफ ॲटम आहे का, एक दोन मॉलिक्युल्स, दोन ॲटम जर एकत्र आले त्याला आपण मॉलिक्युल्स असे म्हणतो. हा काय येईल? मॉलिक्युल्स येणार. सिंगल टाइप ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्युल्स. यस, सिंगल टाइप ऑफ ॲटम येणार, कारण की दोन हायड्रोजनचे ॲटम आहेत, एकाच टाइपचे ॲटम आहेत, म्हणून हे सिंगल टाइप ऑफ ॲटम इन द मॉलिक्युल येणार. थर्ड आहे डिफरंट टाइप ऑफ ॲटम इन द मॉलिक्युल. डिफरंट टाइप आहेत का? नाही. मग इथं राईट येणार नाही. एलिमेंट आहे का? यस, हायड्रोजन हा एलिमेंट आहे. एलिमेंट म्हणजे काय? एलिमेंट इज मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ ॲटम. म्हणजे एकाच टाइपच्या ॲटम पासून एलिमेंट बनतात. म्हणजे हायड्रोजनचे दोन मॉलिक्युल एकाच टाइपचे ॲटम आहेत, म्हणून एलिमेंट येईल. कंपाऊंड आहे का? तर नाही, कंपाऊंड हे येणार नाही. अशा टाइपने तुम्हाला हा चार्ट काय करायचा आहे? सॉल्व करायचा आहे. समजलंय का मुलांनो? बघा, अजून एक एक्झाम्पल मी समजावून सांगते आणि बाकीचे एक्झाम्पल हे तुम्ही होमवर्क साठी घरी घ्या. यामध्ये बघा अमोनिया NH3, याचा फॉर्म्युला काय आहे? NH3. म्हणजे नायट्रोजनचा एक ॲटम आहे आणि हायड्रोजनचे तीन ॲटम्स आहेत. जर हे एकत्र आले तर त्यांच्यापासून तयार काय बनले? मॉलिक्युल्स बनले. म्हणून हा ॲटम आहे का? नाही. हा काय आहे? मॉलिक्यूल आहे. सिंगल टाइप ऑफ ॲटम इन मॉलिक्यूल आहे का? एकाच टाइपचे ॲटम आहेत का? नाही. यामध्ये नायट्रोजनचा पण ॲटम आहे आणि हायड्रोजनचे तीन ॲटम आहेत, म्हणून सिंगल टाइप मध्ये येणार नाही. डिफरंट टाइप ऑफ ॲटम्स इन मॉलिक्यूल. यस, डिफरंट टाइपचे ॲटम्स आहेत. नायट्रोजनचे ॲटम्स आहेत आणि हायड्रोजनचे पण ॲटम्स आहेत. यामध्ये काय येईल? राईट. एलिमेंट आहे का? एलिमेंट नाही. तर हा काय येईल? कंपाऊंड येईल. कंपाऊंड म्हणजे काय? जर दोन एलिमेंट जर एकत्र आले एका फिक्स प्रपोर्शन मध्ये, एकत्र आले, कंबाईन झाले इन अ केमिकली, तर ज्यांच्यापासून जो कंपाऊंड तयार होतोय, जो सबस्टन्स तयार होतोय, त्यांना आपण काय म्हणतो? कंपाऊंड. म्हणजे हा काय आहे? कंपाऊंड आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नायट्रोजन N2 ॲटम आहे का? सिंगल ॲटम आहे का? नाही. दोन नायट्रोजन प्रेझेंट आहेत, म्हणजे हा काय येईल? मॉलिक्यूल येईल. सिंगल टाइप ऑफ ॲटम आहे का? यस, नायट्रोजनचे दोन टाइप ऑफ ॲटम आहेत, म्हणून सिंगल टाइप ऑफ ॲटम येणार. डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम इन द मॉलिक्यूल. डिफरंट टाइप्स आहेत का नायट्रोजनचे? नाही. एलिमेंट्स, एलिमेंट येणार, कारण की सिंगल टाइप ऑफ ॲटम आहे. आणि कंपाऊंड येणार का? तर नाही. यांच्यामध्ये दोन एलिमेंट मिक्स झालेत का? नाही. तर हा कंपाऊंड येणार नाही. इथे तुम्हाला हा चार्ट समजलेला असेल. तुम्हाला इनसाइड द ॲटम म्हणजे, ॲटम म्हणजे काय, मॉलिक्यूल म्हणजे काय आणि कंपाऊंड म्हणजे काय हे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. ज्यांना ॲटम, मॉलिक्युल्स, एलिमेंट, कंपाऊंड या बेसिक गोष्टी समजतात त्यांना हा लेसन समजण्यासाठी खूप महत्वाचा आहे. समजतंय? ॲटम म्हणजे काय? एक टायनी पार्टिकल, सिंगल टाइप ऑफ ॲटम, एक टायनी पार्टिकल, त्यांना आपण स्मॉलेस्ट पार्टिकल इज कॉल्ड एज द ॲटम.
स्मॉलेस्ट पार्टिकलला आपण काय म्हणतोय, ऍटम. ऍटम्स जर एकत्र आले तर तयार काय होतात, मॉलिक्युल्स तयार होतात. एलिमेंट कशाला म्हणतो, एलिमेंट हा एक प्युअर सबस्टन्स आहे ज्यामध्ये ओनली वन टाईपचे ऍटम प्रेझेंट आहेत. एकाच टाईपचे ऍटम प्रेझेंट असणे त्यांना आपण काय म्हणतोय, एलिमेंट. फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, म्हणजे त्याच गोल्डच्याच टाईपचे ऍटम सगळे प्रेझेंट आहेत, मग त्यांना आपण एलिमेंट असे म्हणतो. कंपाऊंड कशाला म्हणतो, कंपाऊंड म्हणजे दोन एलिमेंट जर एकत्र आले फिक्स प्रपोर्शन मध्ये आणि ते केमिकली कंबाईन झाले तर त्यांच्यापासून जो नवीन सबस्टन्स तयार होतो त्यांना आपण कंपाऊंड असे म्हणतो. आय होप तुम्हाला इथे ॲटम, मॉलिक्यूल, एलिमेंट आणि कंपाऊंड हे समजलं असेल. यामध्ये डू यू नो मध्ये बघा तुम्हाला काय सांगितलंय, इंडियन फिलॉसॉफर कनाद state that there is the limit to divide matter into small particles. The individual particle that constitute matter were named by the Kanad Muni परमाणु. आता जे इंडियन फिलॉसॉफर आहेत कनाद, सिक्स सेंचुरी मध्ये, त्यांनी ह्या ऍटम्सला परमाणु नाव असं दिलं. काय नाव दिलं, परमाणु. हे बघा इथे दिलं. हे कसे आहेत, इनडिस्ट्रक्टिबल. इनडिस्ट्रक्टिबल हे कसे आहेत, इनडिस्ट्रक्टिबल आहेत. हे ऍटम्स आहेत, ह्या ऍटम्सला आपण डिवाइड करू शकत नाही. इंडिव्हिज्युअल पार्टिकल आहे, एक इंडिव्हिज्युअल पार्टिकल आहे. आता एक स्मॉल पार्टिकल आहे, त्यांना डिवाइड करू शकतो का आपण, नाही. एकदम टायनी पार्टिकल्स आहे तर त्यांना कसं आपण डिवाइड करू शकतो, तर ह्या ऍटम्सला त्या महर्षी कनाद मुनी यांनी परमाणु असे नाव दिले. ग्रीक फिलॉसॉफर डेमोक्रिटस, 5th सेंचुरी, जे डेमोक्रिटस सायंटिस्ट आहेत, स्टेट मॅटर इज मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल, दिस कॅन नॉट बी डिवाइड. हे जे मॅटर आहे इट कॅन नॉट बी डिवाइड, त्यांना डिवाइड करता येत नाही. स्मॉल पार्टिकल ऑफ मॅटर वॉज नेम बाय द डेमोक्रिटस इज कॉल्ड एज द ॲटम. जे स्मॉल पार्टिकल आहे, जे डिवाइड करू शकत नाही, त्या स्मॉल पार्टिकलला डेमोक्रिटसनी ॲटम असे नाव दिले. समजतंय, जे स्मॉल पार्टिकल्स आहे, इंडिव्हिज्युअल पार्टिकल आहे, एकदम स्मॉल पार्टिकल्स आहे, त्यांना महर्षी कनादने परमाणु नाव असं दिलं. आणि जे ॲटम इनडिस्ट्रक्टिबल आहेत, ह्याच ॲटम्सला जे की डिवाइड करू शकत नाही, डेमोक्रिटसने त्या ॲटम्सला नाव काय दिलं, ॲटम असे नाव दिलं. हे तुम्हाला सायंटिस्टने जी माहिती दिली ती माहित असणं खूप गरजेचं आहे. चला तर नेक्स्ट पेज वर बघूया आपण. इथे बघूया डाल्टन ॲटॉमिक थेअरी. British scientist John Dalton put forth in the 1803. He celebrated the atomic theory. आता हे जे डाल्टन ॲटॉमिक थेअरी आहे, यांनी काय सांगितलं, ॲटम इज इंडिव्हिज्युअल पार्टिकल, एक इंडिव्हिज्युअल पार्टिकल आहे अँड इनडिस्ट्रक्टिबल आहे. All atoms of element are like, while different element have the different atom with different mass. All टाइपचे ॲटम जे आहेत, एका एलिमेंटचे जे एकाच एलिमेंटचे ॲटम एकसारखे असतील आणि डिफरंट एलिमेंटचे ॲटम हे डिफरंट असतील. हे कोणी सांगितलंय, डाल्टन ॲटॉमिक थेअरी यांनी सांगितलेलं आहे. समजतंय, ॲटम्स हे कसे आहेत, इनविजिबल आहेत आणि इनडिस्ट्रक्टिबल आहेत. आणि डाल्टन ॲटॉमिक थेअरी यांनी काय सांगितलं, हे जे ॲटम्स आहेत हे कसे आहेत, एक स्पियर सारखा आहे, गोल स्पियर सारखा. यांच्यामध्ये काही पार्टिकल्स नाही आहेत, त्यांनी काही प्रूफ केलं नाही, फक्त एक
बुंदीचा कसा लाडू असतो गोल, तसा हा ऍटम आहे असे त्यांनी सांगितले. आता बुंदीचे लाडू कसे असतात, त्यांचे जे ऍटम्स आहेत ते कसे जॉईन झालेत एकमेकांना एकमेकांना, तसा हा एक भरीव गोल आहे असं त्यांनी काय सांगितलं. म्हणजे ऍटम्स हे एक स्मॉल स्पियर आहे असे त्यांनी सांगितले. म्हणजे याच स्पियरला त्यांनी बुंदीच्या लाडू सारखी उपमा दिली. यानंतर जे थॉम्सन प्लम पुडिंग आहेत, जे जे थॉम्सन आलेत, त्यांनी काय सांगितलं की ह्या ऍटम मध्ये काही पार्टिकल आहेत, त्या पार्टिकलचा त्यांनी शोध लावला. तिथे ही डाल्टन ॲटॉमिक थेअरी काय झाली, फेल झाली. तर आपण जे थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल आहे, जे जे थॉम्सन जे सायंटिस्ट आहे, हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये काय काय बघितलंय मुलांना, आपण जे ऍटम्स, मॉलिक्युल्स, एलिमेंट, कंपाऊंड बघितला, डाल्टन ॲटॉमिक थेअरी बघितले, आणि जे 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 थॉम्सन जे की प्लम पुडिंग मॉडेल आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे लर्निंग विथ संकल्प सायन्स अकॅडमी.